पुणे पुस्तक जत्रा 2025 आणि पुणे बुक फेअर 23वा वर्ष. 2 वर्ष कोरोनामुळे गेल्यामुळे हा 23वा वर्ष खरं रौप्य महोत्सव होता. परंतु जे पलीकडे बसलेले ते मिस्टर राजन ते 55 वर्षापूर्वी पुण्यात आले. ते तमिळे आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ती शिकलेले आहेत. परंतु त्यांच्या 25 वर्षापूर्वी अशी कल्पना मनात आली की पुणे हे कॉस्मो आहे आणि पुण्यामध्ये देशातील सगळे भाषिक, मग हिंदी भाषिक असतील, मराठी भाषिक असतील, कन्नड भाषिक असतील, संस्कृतचे असतील किंवा तमिळी, कन्नड, बंगाली सगळे भाषिक इथं आहेत. बिहारी, विशेषतः बिहारची आता एक लेखिका आहे की त्यांची बोली भाषा वेगळीच आहे, हिंदी भाषा नाही, त्यांची बोली भाषा आहे, युपीमधल्या बोली भाषा आहे. आणि या सर्वांच्यासाठी एक पुस्तकाचं प्रदर्शन बनवावं आणि याच्यामध्ये सगळ्या भाषेची पुस्तकं असावी अशी मूळ कल्पना त्यांची होती. पण त्यांचं शिक्षण पुण्यात झालेलं असल्यामुळे त्याच्याकडे वैचारिकता होती. ते मसापचे त्या काळातले गणा जोगळेकर प्राध्यापक, प्रसिद्ध असणारे गणा जोगळेकर जे कार्याध्यक्ष होते, त्यांना भेटते आणि त्यांना म्हणजे माझ्या मनामध्ये अशी अशी कल्पना तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा सपोर्ट त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद सुरू केला. गेली 23 वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषद या ठिकाणी साहित्यिक उपक्रम त्यांच्याबरोबर राबवला. त्याचा फायदा असा होतो की या ठिकाणी आलेल्या लोकांना पुस्तकं बघता येतात, जे इथं ऑथर्स असतात ते इथं बोलतात, त्यांना वेगवेगळ्या काही कल्पना सुचतात. जशी आज सकाळी कॅप्टन अभिजित खेडकर यांची मुलाखत झाली. असं सगळ्यांना वाटतं की नाही त्यांचं आपण इंग्रजीमध्ये पुस्तक करू, काहींना वाटतं बिहारी भाषेमध्ये करूया, काहींना वाटतं कन्नड भाषेमध्ये करूया. आणि हे सगळं आहे हे फार महत्त्वाचं आहे. यावेळेला पुस्तक जत्रेमध्ये पहिल्या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि विश्वास पाटील नियोजित जे सातारला होणार आहेत ते आले होते. मिलिंद जोशी होते, संजय चोरडिया होते, सूर्यदत्तचे प्रमुख आहेत, प्रसार भारतीचे प्रमुख होते, असिस्टंट कमिशनर म्हणजे कुकुनवार साहेबांच्या वतीने आल्या होत्या. आणि अत्यंत चांगला कार्यक्रम झाला. आणि त्या चांगल्या कार्यक्रमामध्ये हाच मुद्दा मांडला गेला की मराठी भाषेला जेवढं महत्त्व आहे तेवढं सगळ्या भाषेला महत्त्व आहे. परंतु मराठी भाषा ही सगळ्यांना आली पाहिजे ही एवढ्यासाठी की त्याचा उपयोग होतो. म्हणजे माझ्या तसं लक्षात आलं की माझ्या सातारामध्ये शाळा आहेत, परंतु माझ्या शाळेमध्ये येणारे युपीमधले, बिहारमधले, राजस्थानमधले, अगदी बंगालमधली मजुरांची मुलं माझ्या शाळेमध्ये शिकतात. आणि त्यांची मातृभाषा काय आहे तर त्यांची मातृभाषा मराठी आहे. कारण सराउंडिंग जे असतं ती मातृभाषा असते. जसं आपली अमेरिकेमध्ये जेव्हा आपले कोणी जातं तेव्हा त्यांची मुलांची भाषा ही अमेरिकन भाषा ही मातृभाषा होती आणि आपली भाषा ही मराठी भाषा आहे, तशी कारण ती शिक्षणाची भाषा आहे, रोजची भाषा आहे. आणि उलट असं झालं की ती आमच्याकडची जी मुलं आहेत ती मराठी भाषेत एक्सपर्ट झाली. ते कथाकथन करतात, व्याख्यान देतात, कविता करतात. आणि सगळ्यात त्याचा बेनिफिट असा झाला उलटा की सातारमध्ये समजा हिंदी भाषिकांमधले श्रीमंत आलेले आहेत, त्यांची मुलं इंग्रजी माध्यमात करतात, बिहारमधले आहेत तर ती इंग्रजी माध्यमात करतात, गुजराती भाषिक इंग्रजी माध्यमात करतात. आणि त्यांचं उलटं अभ्यासावर परिणाम होतो. आणि ह्या काय वेळेला असं म्हणतो की परिस्थितीचा फायदा होतो, तसा परिस्थितीचा फायदा ह्या मुलांना झाल्यामुळं त्यांना उद्या महाराष्ट्राची रोजगाराची भाषा नाही म्हटलं तर मराठी आहेच, त्याचा फायदा त्यांना होणार आहे. ते आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्रामध्ये झाली त्या या चळवळीमध्ये सगळी मंडळी होती, कारण ते मराठी भाषेत होते. जी गुजराती कुटुंब होती ते सुद्धा मराठी भाषेचे वाटत होते, तमिळ होते ते मराठी भाषेचे वाटत होते, कन्नड होते ते मराठी भाषेचे वाटत होते. कारण त्यांची ऑलरेडी ही भाषा ही मातृभाषा झाली. त्याच्यामुळे हे प्रदर्शन हे वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये सर्वांना उपयोगी असं आहे. तेव्हा पहिल्याचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी श्रीपाद सदस्यांची एक मुलाखत होती जी सुनीताराजे पवार यांनी घेतली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम झाला. मी राजेंना विनंती करणार आहे पुढच्या वर्षी आपण एक दिवस अख्ख्यासाठी इंग्रजी लेखकांसाठी
इंग्रजी लेखक जे जे आहेत ते बोलले, आपल्याला माहिती नसेल तेवढीच पुस्तकं त्यांची सांगतात आणि त्यांना आता त्यांचा आता इच्छा प्रदर्शित केली ते आपल्या लक्षात आले की मराठी भाषेतलं जे जे चांगलं साहित्य आहे ते आम्ही इंग्रजीत नेऊ, हिंदीमध्ये नेऊ, बिहारी भाषेत नेऊ, तमिळ भाषेत नेऊ आणि त्यांचे सुद्धा पुस्तकं इकडं मराठी भाषेत आणू. कारण पुण्यामध्ये राहतात त्यामुळे त्यांची मराठी भाषा सुद्धा महत्त्वाची झालेली आहे. त्याच्यानंतर काल दुपारच्या सत्रामध्ये सदानंद मोरेंची मुलाखत झाली की युवक कुलकर्णींनी घेतली होती. आज सकाळी 2 परिसंवाद झाले. पहिला परिसंवाद जो होता तो म्हटलं तसं अभिजित खेडकर त्यांची मुलाखत फार गाजली. ते आपण यूट्यूबवर अवश्य बघा आणि त्यांनी अतिशय मोठं काम चालू केलेलं आहे. पुण्यामध्ये तरुण ते मार्गदर्शन करतायत. त्याच्यानंतर भारत सासणे, त्याच्यानंतर अशी मुलाखत आहे. आणि आता जो कार्यक्रम होतो म्हणजे आत्ताचा, उद्या सकाळचा, उद्या संध्याकाळचा, हे तिन्ही कार्यक्रम विशेषतः करमणुकीसाठी आहे. म्हणजे आजचा कार्यक्रम तुम्हाला हसवणार आहे. तुम्ही हसत हसत घरी जाल, बंडा जोशींचं नाव घेताल, बालचंद्र कोळंबकरांचं नाव घ्याल, आणि दीक्षितांचं घ्याल आणि मग आमचं घ्याल. अरे वा, चांगला कार्यक्रम आहे. तसं उद्या सकाळी कवी संमेलन आहे. त्या कवी संमेलनात सुद्धा वेगवेगळ्या कविता तुम्हाला आनंद मिळून जातील. आणि उद्या संध्याकाळी जे विजय साबळे आलेले आहेत त्यांचा कराओकेचा कार्यक्रम. सध्या देशामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम कुठले होत असतील तर कराओकेचे होतात आणि प्रचंड गर्दी असते. आता आम्ही सातारमध्ये माझ्या हॉलमध्ये आठवड्याला एक तरी कार्यक्रम कराओकेचा असतो. पण ते साहित्याकडे कसे वळतील असा आमचा प्रयत्न चालू झालेला, ते काम चालू झालेलं आहे. जे उदाहरण शैलेंद्रचं गाणं म्हणतो तर त्याला शैलेंद्रची माहिती असेलच असं नाही, तर आम्ही ती देतो. मग ते त्या माहितीकडे वळतात. त्या माहितीकडे गेलं की वेगवेगळ्या पद्धतीतून ते साहित्याकडे वळतील, कवितांकडे वळतील, आपले मराठी कवी त्यांच्या कविता वाचतील. असा एक सगळा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी आज माननीय पट्टादुशी सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्यांकडे असतात ते या ठिकाणी त्यांची टाळ्याचं जरा स्वागत करूया. ही मोठी आसामी आहे. म्हणजे त्यांनी जर नोकरी सोडली नसती तर आकाशवाणीचे सगळ्या केंद्राचे ते प्रमुख झाले. पण त्यांना कळलं की नाही, मला लोकांना आनंद आहे. पण त्यांनी ती काही कालावधीनंतर नोकरी सोडली. हे अनिल दीक्षित या ठिकाणी आहेत, ते कायम दिसतात. आज तुम्हाला ते प्रचंड हसवणार आहेत. बालचंद्र कोळंबकर आहेत, तेही आपल्याला हसवणार आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रथमतः या सगळ्या पुणे बुक फेअरचे संस्थापक माननीय राजन यांना विनंती करतो की त्यांचं आपण मोमेंटो देऊन प्रत्येकाचं स्वागत करू. सूर्यदत्ता ग्रुप जो आहे त्याचे हे प्रमुख आहेत. हे प्रमुख म्हणजे जोडी आहेत, पण ह्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. ते येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं स्वागत करतात आणि त्यांना ॲश्युरन्स पण देतात की नाही, आमच्या संस्थेमध्ये तुमचं व्याख्यान ठेवणार, तुमची मुलाखत ठेवणार. तसं मला खात्री आहे की या तिघांचाही कार्यक्रम सूर्यदत्ताच्या कॉम्प्लेक्समध्ये होईल. अतिशय त्यांचा एक हेतू चांगला आहे. त्यांनी त्यांचा स्टॉल लावलेला आहे. तिथं गेल्यानंतर मोफत पुस्तक मिळतं. प्रत्येकाला एक मोफत पुस्तक येतात. आता पुस्तकं सुद्धा आपण नोट करून घेऊन जाईल. तर मी पहिल्यांदा मान्य धनगर, हे प्राध्यापक धनगर म्हणून आहेत, अतिशय हुशार आहेत, प्रचंड अभ्यास आहे आणि मराठीवर मोठं प्रभुत्व आहे त्यांचं. त्यांना पहिली विनंती करतो की आपण सगळ्यांचा सत्कार करा. आणि त्यानंतर बालचंद्र कोळंबकर यांचा सत्कार होतो. बालचंद्र कोळंबकर आणि या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. असं म्हटलं जातं की संतांची संतभूमी, कर्मवीरांची कर्मभूमी, तुम्हा आम्हा सर्वांची माय मातृभूमी असणाऱ्या या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुरेश भट खूप छान म्हणतात की गर्दीत वेदनांच्या हरवू नये कधीही, दुःखास ठाव द्यावा मिरवू नये कधीही, या बेगडी जगाचे खोटेच कडवडे सारे, बाजार भावनांचा मांडू नये कधीही. परंतु आज इतक्या दयनीय प्रचंड परिस्थिती झाली आहे की 21व्या शतकात एक दिसावाही न दिसावा एवढा मोठा दैवदुर्वास आहे. ताण तणाव या सर्व गोष्टींमुळे आपण कुठेतरी भरडलो जातोय आणि आत्महत्या अति ताणातून, म्हणजे 21व्या शतकात आपण कॉर्पोरेट घर बघतोय. मला एकाने विचारलं की बाबा पुण्यात तुझं कसं चालू आहे. त्याला म्हटलं बघ बाबा, कुठून तरी निघणं आणि कुठेतरी पोचणं आणि मधला काळ म्हणजे जीवन झालंय.
आणि या जीवनात खऱ्या अर्थाने आपल्याला हास्याची किती गरज निर्माण झाली आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण एक शायर खूप छान म्हणतो की खुद में खुशी आहे, आणि आपण खूप खुशी करायला जातोय. तर हे आपल्या जीवनातलं मर्म शोधण्याचं कार्य हे हास्य प्रेक्षक आणि रसिक आपल्यात करत असतात, आपल्याला हसवत असतात. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही महाविद्यालयीन जीवनात असताना बंडा जोशी सरांचे कार्यक्रम 15-15 किलोमीटर लांब सायकलवर जाऊन बघायचो. आणि आज सरांसोबत मी या ठिकाणी बरेच कार्यक्रम मी सरांसोबत या ठिकाणी केलेले, सरांच्या कार्यक्रमांना निवेदन केलेलं आहे. आणि आज सर पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित, एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि खरंच अतिशय स्तुत्य असा उपक्रम मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून हा राबवला जातोय. कारण पुढील पिढ्यांसाठी काहीतरी करायचं असेल तर जे कार्य केलं पाहिजे ते माणसं घडवण्याचं कार्य आज या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून होतं. त्यात त्यांनी आम्हाला संधी दिली आहे, त्यांचं या ठिकाणी मनसी आभार व्यक्त करतो. आज एवढे आपले सर्व हास्य कवी या ठिकाणी त्यांचं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. फेअरचे प्रमुख मान्य राजन या ठिकाणी आपलं मनोगत करतो. नाही, चिटणीस साहेबांनी सर्वच कव्हर केलेली आहे. फक्त मला दोनच शब्द सांगायचे. चला बसूया. सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. आत्ता राजन सरांनी सांगितलं तसं मी आता प्रस्तावना वगैरे काही करत नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आमचे असे चिटणीस सर आहेत, अति उत्साही कार्यकर्ते आहेत, कार्यवाह आहेत. आणि आपण बघतोय आज सुद्धा पाऊस झालेला आहे आणि या सीझनमध्ये पाऊस तसा पडत नाही. पण त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं ऐकलेलं दिसतंय. पाऊस सुद्धा म्हणतोय मी पुन्हा येईल आणि अजूनपर्यंत तो सारखा येतोय. त्यामुळे उपस्थिती कमी असली तरी जे रसिक असतील ते इथपर्यंत पोचलेले आहेत. तुम्हा सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतो. फक्त एक विनंती आहे की माणसं ना स्वतंत्र अशी सेपरेट बसली की जास्त हसत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन बसलात तर जास्त माणसं हसू शकतात. सगळ्यांनी एकत्र बसा, पुढच्या लाईनमध्ये बसा, जे नंतर येतील ते मागे बसतील. कारण स्वतंत्र बसलं तर माणसं हसायला असतात जरा, असा आमचा अनुभव आहे. एकत्र बसले की आपण गर्दीमध्ये हरवून जातो आणि आपण हसतो. आणि आज विशेष आम्हाला आनंद याचा आहे की आचार्य अत्रे यांनी केशव कुमार या नावाने पूर्वी विडंबन गीते लिहिली होती आणि त्याचा संग्रह होता झेंडूची फुले म्हणून. त्या झेंडूची फुले या पुस्तकाला यंदा 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याची शताब्दी आहे. ते ठिकठिकाणी साजरी होती आहे. चिटणीस सरांच्या साताऱ्यामध्ये त्याचा पहिला मी प्रयोग केलेला आहे. आता महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झेंडूची नवी फुले हा कार्यक्रम मी सादर करणार आहे येत्या 9 तारखेला पुढच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता. त्यासाठी आपण जरूर यावं. त्यामुळे यंदा हा विनोदाचा कार्यक्रम होणं हे औचित्यपूर्ण आहे असं मला वाटतं. आणि ही तिरंगी हास्य मैफल आहे. माझे सहकारी अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर आणि मी असे आम्ही आळीपाळीने कविता सादर करणार आहोत. फक्त एक सूचना आहे की आपण काही मोबाईल्स कृपया बंद करून ठेवा. कारण मोबाईलचा आवाज केव्हा सुरू होईल काय सांगता येत नाही. परवा एक आजोबा वारले आणि अंत्ययात्रा चालली होती आणि एखादा मोबाईल वाजला. कुठलं गाणं होतं हे माहिती आहे? अकेले अकेले कहाँ जा रहे हो हमें साथ ले लो. फक्त स्वतःच नाही त्याला तर विचार नाही सगळ्यांनी घेऊन झालं. तेव्हा असं होत असतं. तेव्हा पहिल्यांदा मोबाईल बंद करा. कारण ते मोबाईलवरच्या मेसेजचं कसं असतं माणसानं चैन पडत नाही. ते लहान बाळाची आई असते ना तशी अवस्था असते. बाळाची आई काय करते? पाळण्यापाशी जाते, चड्डी वर करून बघते बोली झाली आहे का. तसं आपण सारखं बघत असतो मोबाईलमध्ये काय आले काय गळलंय का. काही महत्त्वाचं नसतं तुम्हाला सांगतो. उगाचच लोक करत असतात. आणि ते कोंबड्यांच्यामध्ये एक मानमोडी नावाचा रोग असतो. ते मोटरसायकलवर बघा असेल मान वाकडी करून अशी बोलत असतात मोबाईलवर. काय एवढं महत्त्वाचं असतं मला माहीत नाही. कुठं गाडी झडकेल सांगता येत नाही. पण तरी मोबाईलवर बोलत असतात लोक. त्यामुळं या मोबाईल संबंधीचं माझं एक गाणंच आहे. त्यांनी आपण सुरुवात करूया. याड लागलं रे याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं याड लागलं रे याड लागलं
मोबाईलचं जाम याड लागलं र. इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री कानाला लावली कान भाजलं र. कार चालवत एक खुळ पुण्याला चाललं. आता पुणे म्हणजे विद्वानांचं शहर. कार चालवत एक खुळ पुण्याला चाललं. फोनवरती बोलत ते ठाण्याला पोचलं. याड लागलं र, याड लागलं र. आता हेडफोन असतो, हेडफोनवर गाणं ऐकत खोळ दात घासू लागलं. आणि टूथपेस्टच्या ऐवजी शेविंग क्रीम हाती घेतलं. हो मेसेज वाचत मंडईत कोणी चाललं. आणि पिशवीच्या ऐवजी बनियन हाती घेतलं. खड्ड्यामध्ये पाय गेला पालथ पडलं. शर्ट फाटला फेकून तो हे उघड चाललं. याड लागलं र, याड लागलं र. फोनवरती बोलत येड कॉलनीत पोचलं. आणि चॅटिंगच्या नादात शेजाऱ्याच्या घरी घुसलं. अहो शेजारच्या बाईनं त्याला मग बाहेर काढलं. अहो कळना येड्याला घर नेमकं कुठलं आपलं. बायकोन मग ओळखून घरात ओढलं. अर्धवट हे तिलाच थँक्यू ताई बोललं. याड लागलं र, याड लागलं र. आता घरातल्या कामवाल्या बायका असतात, त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल असतात. कामवाल्या मंजुळेनं साहेबाला मेसेज दिला. 8 दिवस येत नाही तुमच्या घरी मी कामाला. हो साहेबानं उलटा तिला मेसेज हा धाडून दिला. तुझ्यासाठी झुरतोय मी लवकर ये ग मंजुळा. मालकिणीला तिनं तो मग मेसेज धाडला. साहेब घरात मग धुणी भांडी करू लागला. याड लागलं र, याड लागलं र. बागेच्या कोपऱ्यात प्रेमिकांची जोडी बसली. आणि क्लिपा बघत येडा बसला. दुसऱ्या संगे पोरगी चालली. अहो फोनवरती बोलत आई बाळापाशी आली. आणि बाळाऐवजी मांजरा आला. बाळाऐवजी मांजरा आला. मांडीवर थोपू लागली. म्हणून मंडळी फोन घेताना हे ध्यान ठेवूया. भलत घडू नये याचं सारे जण ध्यान ठेवूया. याड लागलं र, याड लागलं र. याड लागलं र, याड लागलं र. याड लागलं र, याड लागलं र. याड लागलं, याड लागलं र. धन्यवाद. मंडळी तुम्ही सगळे हसताय, बघून फार बरं वाटलं. आणि असं म्हणतात की माणूस सर्वात सुंदर केव्हा दिसतो माहिती आहे? मेकअप केल्यावर नाही. जेव्हा माणूस खळखळून हसतो ना, तेव्हा त्याचा चेहरा अतिशय सुंदर दिसतो, कसाही असो. आणि असे सुंदर चेहरे बघण्याचं भाग्य आमच्या सगळ्या लोकांना नेहमी मिळत असतं. आणि पु ल देशपांडेने असं म्हटलेलं आहे की जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य कोणतं? तर कोणी म्हणेल स्वित्झर्लंड, कोणी म्हणेल महाबळेश्वर, कोणी म्हणेल काश्मीर. पुलंनी असं म्हटलेलं आहे, जिथं एक कलावंत बोलत असतो आणि लोक खळखळून हसत असतात, ते जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य असतं. आणि ते आज साजरं करायचं आपल्याला संधी मिळते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि प्रेमामध्ये बघा, माणसं आनंदी असतात, खुसूखुजू का होईना हसत असतात. प्रेमिक एकमेकांकडे कोण हसत असतात. आणि पूर्वी मात्र मुली फार कडक होत्या, ऐकून घ्यायच्या नाही. हल्ली मुलं मुली एकत्र येतात, बोलतात, बघितलं की बरं वाटतं. आमच्या वेळी असं नव्हतं. भारत पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करायची नाही की मारामारच. आणि मुली फार कडक होत्या. आमच्या कॉलेजमध्ये असताना एक मुलगा म्हणाला, हा कवी होता, शब्द माझे सूर तुझे गीत मी गाऊ का. शब्द माझे सूर तुझे गीत मी गाऊ का. ती म्हणाली, हात माझे गाल तुझे
कानाखाली देऊ का? एवढंच नव्हे, तेव्हा गाणं प्रसिद्ध होतं हाती का खंडाला. आमचा एक मित्र गेला, एका मुलीला म्हणला, ए हाती का खंडाला. ती म्हणाली, डांबर लाव का तोंडाला. असं उत्तर त्याच्यावर साधं. एक मुलगा गेला, एका मुलीला म्हणला, हॅलो लैला. ती म्हणजे काय रे बाईला. अशी उत्तरं द्यायची. तर आता याच्यानंतर आपण एका बुलेट प्रेमाची कविता ऐकणार आहोत भालचंद्र कोळपकरांच्याकडून. काय सांगतात ते बघूया आपण. बुलेट प्रेम, भालचंद्र कोळपकर. टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत करा. केली आणि तुम्ही सुद्धा भरभरून दाद दिलेली आहे. पुणेकर रसिक आहात म्हणून रसिकांसाठी म्हणतो मी, उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे. उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे. ही फक्त हास्य मैफल नाही, तर आपल्या दुःखावर मात करण्याचं शिक्षण आहे. त्याच्यामुळे सारं टेन्शन सोडून इथं निवांत बसा आणि थोडा जरी विनोद झाला की खळखळून हसा. एकदा हसलात की एक दिवस आयुष्य तुमचं नक्की वाढेल. एकदा हसलात की एका दिवसाने तुमचं आयुष्य नक्की वाढेल आणि तुमच्या कोणत्याही दुःखावर तावातावाने ताव काढेल. मग तुमचा चेहराही भलताच हसरा होईल आणि तुमच्या बरोबरही इतरांना आनंद देईल. सरांनी सांगितलं, हसरा चेहरा इतरांना सुद्धा आनंद देतो. तुमचा चेहराही हसरा होईल आणि इतरांनाही आनंद देईल. मग लोक म्हणतील, याच्यात काय असा काय बदल झाला? तुम्ही सांगता, माझ्या हाती हास्यानंदाचा पेग आला. कोणता पेग? हास्यानंदा. दुसरा पेग घ्यायची गरज लागणार नाही. तर हा पेग घेत घेत आपल्याला पुढे जायचं आहे आणि तुमच्या रसिकतेचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे. हसायला काय लागतं? विनोद लागतो. सरांनी आता छान विनोद सांगितले आणि कॉलेजमधले सांगितले. माझ्या कॉलेजमधली एक घटना सांगतो. आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा खूप सुंदर मुली होत्या आणि त्यातली त्यातली एक खूपच जास्त सुंदर मुलगी होती. म्हणलं चला आपण ओळख करून घ्यावी. मग त्या मुलीला म्हणलं, तुझं नाव काय? ती मुलगी म्हणाली, मला या कॉलेजमध्ये सगळे ताई म्हणतात. मी म्हणलं, झकास आहे, चांगला योगायोग आहे. ती म्हणली, काय योगायोग आहे? मी म्हणलं, मला सुद्धा या कॉलेजमध्ये सगळे दाजी म्हणतात. तुझ्यात जीव रंगला, चल बांधू आपण बंगला. ती म्हणाली, माझा बाप म्हणीन तुला चांगला. आणि तिथेच आमच्या प्रेमाचा प्रवास थांबला. तुम्ही सुद्धा कवी आहात. म्हणजे ही मुलगी नाही, दुसरी मुलगी पाहू म्हणलं. कॉलेजमध्ये आलोय कशासाठी? कशासाठी आलोय? त्याच्यासाठी. मग दुसरी एक मुलगी, तिचीच मैत्रिणी भेटली. म्हणलं, आपण कवी आहोत, थोडस वेगळ्या मार्गाने बोलू तिला. त्या मुलीला म्हणलं, तू तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील का हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील? ती म्हणाली, तू तुटलेल्या दांडक्याने मार खाशील का दांडकं मारेपर्यंत, दांडकं तुटेपर्यंत मार खाशील? हाणामारीवर मुली येतात. तो आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. अजून एक मुलगी भेटली. तिला म्हणलं, होशील का माझी राणी, गाऊया आपण प्रेम कहाणी. ती म्हणाली, अशी एक झपटी तुझ्या डोळ्यात येईल पाणी. प्रेमच नको आपलं. मग काय करायचा? सेकंड चॉईस. कॉलेजला गेल्यानंतर पहिला चॉईस असतो तो प्रेम करणं, दुसरा असतो ते अभ्यास. म्हणजे चला अभ्यास करू. तू इतका अभ्यास केला की वर्गात पहिला आलो आणि सगळ्या पोरींचा हिरो झालो. पहिला आलं की मी हिरो होतो. आणि एक दिवशी काय झालं, ती जेव्हा दिसली मला पाहून हसली. ती जेव्हा दिसली मला पाहून हसली. म्हणलं, प्रेम करशील का? ती म्हणाली, हॉटेलचं बिल भरशील का? मी म्हणालो, खिशात खडकू नाही. खडकू म्हणजे? मी म्हणालो, खिशात खडकू नाही. ती म्हणाली, मग फुकट झेंडा फडकू नाही. मी म्हणालो, हा शुद्ध स्वार्थ आहे. ती म्हणाली, तुझा तरी कुठे परमार्थ आहे? मी म्हणालो, परमार्थ तर परमार्थ, तू माझी राधा, मी तुझा कृष्ण आहे. ती म्हणाली, मग तर 16,034चा प्रश्न आहे. कृष्णाला 16,000 बाकी. मी म्हणालो, तसं जर असेल तर राम आणि सीतेसारखा आपण आदर्श कपल होऊ. ती म्हणाली, लग्न झाल्यावर म्हणशील 14 वर्ष वनवासाला जाऊ. मी म्हणालो, जुनं सोड, नवीन घेऊ. सैराट मधील आरची सारखं बुलेट प्रेम करणार का? तुम्ही पाहिलं ना सैराट सगळ्यांनी. सैराट मधील आरचे सारखं बुलेट प्रेम करणार का?
ती म्हणाली, फरशासारखं पळत पळत येऊन विहिरीत उडी मारणार का? मी म्हणालो, अगं विहिरीला पाणी नाही. ती म्हणाली, मग सैराटसारखी आपली कहाणी नाही. मी म्हणालो, सारखे सारखे फाटे फोडणे बरोबर नाही. ती म्हणाली, तुझं माझ्यावर प्रेम खरोखर नाही. मी म्हणालो, वैसा नाही. मी म्हणालो, वैसा नहीं, हमारा दिल आप पे आया है, हमारा दिल आप पे आया है, इसीलिए वाशिम के साथ मिलाया है. ती चिडली. ती म्हणाली, ना छेड़ लड़की को पाप होगा, ना छेड़ लड़की को पाप होगा, एक दिन तू भी किसी लड़की का बाप होगा. ना छेड़ लड़की को पाप होगा, एक दिन तू भी किसी लड़की का बाप होगा. मी म्हणालो, राम और कृष्ण करे तेरा कहना सच्चा हो, राम और कृष्ण करे तेरा कहना सच्चा हो, और मुझे बाप कहने वाला तेरा ही बच्चा हो. असं म्हणताच ती गालात खुपकन हसली आणि परत आयुष्यात कधीच नाही दिसली. कारण ही गोष्ट कळाली होती तिच्या गुंड भावाला. तोही जागला गुंडगिरीच्या नावाला. दम देऊन त्यांनी मला पाठवलं थेट माझ्या गावाला. धन्यवाद. तुम्ही सगळे छान हसलात, बघून बरं वाटलं. हल्ली हसण्यासाठी हास्य क्लब निघाले. लोक पहाटे बागेत जमतात, हसतात. खरं म्हणजे गप्पा गोष्टींमध्ये हसणं, अशा कार्यक्रमात हसणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि ते ॲक्युप्रेशरचं एक शास्त्र असतं की हातावर हात मारला की आपलं आयुष्य वाढतं. म्हणजे टाळ्या वाजवतात लोक बागेमध्ये. आणि इथं तुम्हाला सहज हसायची टाळ्या वाजवण्याची सोय आहे. एका कवीने म्हटलेलं आहे. खरं म्हणजे कवीने काय म्हटलेलं नाही, मीच म्हटलेलं आहे. कवी म्हणतो, इतके खळखळून हसा, इतके खळखळून हसा की जल्लोष झाला पाहिजे, आणि इतक्या जोरदार टाळ्या वाजवा की त्या कवींना सुद्धा जोश आला पाहिजे. आता आणखीन एक कार्यक्रमाचा प्रश्न असतो की मानधनाचं काय. आता मी सुद्धा एक पात्री कार्यक्रम करतो, आम्ही तिघही कार्यक्रम करतो. आयोजकांचा फोन आला ना की ते म्हणतात, मंडळ असं कुठलं तरी की म्हणतात, काय फुल ना फुलाची पाकळी देऊ. हा फुल कोणी देत नाही, सगळे पाकळ्या देतात. माझ्याकडे इतक्या पाकळ्या साठल्यात की गुलकंद घालायची वेळ आलेली. मंडळ लहान आहे असं ते म्हणतात नेहमी. एका कार्यक्रमाचं मानधन तर 10,000 रुपये ठरलं होतं. त्यावेळेला 2,000च्या नोटा होत्या. मग त्यांनी पाकिटात घालून नोटा दिल्या. आता स्टेजवरती कसं पाकिट उघडून बघता येत नाही, बरं दिसत नाही. मी घरी जाऊन बघितलं, 2,000च्या 5 नोटा होत्या. म्हणजे नोटा बरोबर होत्या, पण एक नोट जरा वेगळी दिसत होती. म्हणजे ह्या नोटेचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो. म्हणून बँकेत गेलो. कॅशियर आमचा एक मित्र आहे, त्याला म्हटलं, या नोटा बघूया. त्यांनी सगळ्या नोटा बघितल्या. मी म्हटलं, ही नोट बघ बरं, ही वेगळी दिसते. तो म्हणाला, तेवढी एकच खरी आहे. अशी परिस्थिती असते. तेव्हा ही नोटाबंदी झाल्यानंतर काय काय गमती जमती झाल्या त्याची कविता आपण पुढची ऐकणार आहोत. ती सादर करणारे आपले तरुण कवी अनिल दीक्षित. अनिलसाठी एकदा जोरदार टाळ्या. नोटाबंदी. सर्वांना नमस्कार. आमचे मित्र कोळपकर यांनी एवढी फिल्डिंग लावली पण ती शेवटी फेल गेली. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. तसंच प्रेमाचं सुद्धा आहे. प्रेमाचा एक साधा नियम आहे की प्रेमाचा इजहार करायला वर्षातले 363 दिवस मजेचे असतात. प्रेमाचा इजहार करायला वर्षातले 363 दिवस मजेचे असतात. वजा केलेले 2 दिवस रक्षाबंधन आणि भाऊबीजेचे असतात. असं काहीतरी झालं असेल. खरं तर तुम्ही अतिशय छानपैकी दाद देताय आणि पुणेकरांना इथं दाद द्या, इथं टाळ्या वाजवा, इथं हसा असं सांगण्याची अजिबात गरज पडत नाही. त्याचं कारण असं आहे की सुरांचं सर्वोच्च परिमाण म्हणजे लता मंगेशकर, क्रिकेटचं सर्वोत्तम परिमाण म्हणजे सचिन तेंडुलकर, तसंच रसिकतेचं सर्वोच्च परिमाण म्हणजे तुम्ही सगळे पुणेकर. आता प्रत्येक वेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी ही हास्य कविता सादर करतो की एक मित्र मला अनिल कपूर म्हटला, दुसरा माधुरी दीक्षित म्हटला, पहिला मित्र म्हटला तू अनिल कपूर सारखा गोल्ड दिसतो. आता तुम्ही माझ्याकडे पाहताय, दिसतो ना मी गोल्डस.
एक मित्र मला अनिल कपूर म्हटला, दुसरा माधुरी दीक्षित म्हटला. पहिला मित्र म्हटला तू अनिल कपूर सारखा गोल्ड वाटतो, दुसरा मित्र म्हटला तू माधुरी दीक्षित सारखा बोल्ड वाटतो. त्यांनी माझा अभिप्राय विचारला. मी काय केलं, अनिल कपूरमधलं कपूर काढलं, माधुरी दीक्षितमधलं माधुरी काढलं आणि उरलेली नावं एकत्र जोडून अनिल दीक्षित नाव ठेवलं. हे सांगण्याचं कारण असं आहे की आता बंडा जोशी आमचे सहकारी आहेत, आमचे गुरु आहेत, त्यामुळे ते माझं नाव व्यवस्थित घेतात. परंतु इतर ठिकाणी काय होतं, माझं ते नाव बरोबर घेतात अनिल, परंतु आडनाव देशमुख घेतात. फार घाबरल्यासारखं होतं. किंवा आडनाव बरोबर घेतात परंतु नाव डॉक्टर जगन्नाथ असं घेतात. डायरेक्ट डॉक्टरांच्याच पंक्तीला नेऊन बसवतात. तर असो, आता 2016 साली नोटबंदी झाली आणि आत्ता पुढच्या आठवड्यामध्ये तिला 9 वर्ष पूर्ण होतील. त्या अनुषंगाने ही नोटाबंदीची कविता सादर करतोय. विडंबन येते की 1500च्या नोटबंदीमुळं ज्यांनी अवैध मार्गाने 500 आणि 1000च्या नोटा जमा केल्या होत्या, त्यातील काहींनी त्या नोटा कचराकुंडीत टाकल्या, काहींनी जाळून टाकल्या, तर काहींनी नदीत विसर्जन करून टाकल्या. परंतु ज्याला यातलं काहीच जमलं नाही ना, त्याने काय केलं पहा. हे विडंबन आहे आणि चाल याची जी आहे ते महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध भजन आहे, त्या भजनावरची ही चाल आहे. ते भजन कुठलं हे तुम्हाला कळेल. हे पुरात होते दडदडबंदी नोटांवर आली, पुरात होते दडदडबंदी नोटांवर आली, अन 1500 बदलून घ्या मोदींची आज्ञा झाली. आधी अधीर झालो या, आता बधीर झालो या, अन ब्लॅक मनी हा व्हाईट करता जेरीस आलो या, अन उडतोय गुंगाट पळतोय चिंगाट अंगलट आलं या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. 2017 साली हे विडंबन इतकं व्हायरल झालं की संपूर्ण जगातल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत हे पोचलेलं होतं. हात मारून घपाड गुप चुपल पवलं, एका रातीतच मोदींनी या दिवाळ काढलं. गादी फाडून काढली या, गादी फाडून काढली या, अख्खी बाथरूम तोडली या, आणि फरशा काढून खालील थप्पी अलगद काढली या, आणि समध्या चोरात मिळालंय जोरात लटलट कापतो या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं, आणि ज्यांना मी लुटलं ते बँकेत भेटलं. त्यावेळी आपल्या सगळ्यांचा एकच पत्ता होता, मुक्काम पोस्ट जी आपापली बँक असेल ती. सकाळी जेवणाचा डबा घेऊन जायचं, ते संध्याकाळी 2000ची नोट घेऊन यायचं. नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं, आणि ज्यांना मी लुटलं ते बँकेत भेटलं. एकेकाला मी गाठलं या, एकेकाला मी गाठलं या, हाती बंडल कोंबलं या, पण माझंच बंडल मलाच त्यांनी फेकून मारलं या, आणि घालत्यात घेराव पसत्यात उराव हुसकून लावलं या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. परवा रस्त्यावर मला काही भिकारी भेटलं, आणि प्रत्येकाच्या हाती 1500 टेकवलं. त्यांनी येड्यात काढलं या, त्यांनी येड्यात काढलं या, म्हणे डोक्यावर पडलं या, कुणी म्हणलं काय तू डायरेक्ट एरवड्यातून आला या, आणि माझ्या हातात भिकारी म्हणत रुपया ठेवला या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. पत्ता शोधून मी एका अट्टल चोराला गाठलं, त्याला रितसर चोरीचं घरी आमंत्रण दिलं. ढसा ढसा तो रडला या, ढसा ढसा तो रडला या, हातापाया बी पडला या,
आणि पाचशेच एक पोत माझ्या उराव घातलं याला म्हणायचं आगीतून उठून उपाट्या. आणि पाचशेच एक पोत माझ्या उराव घातलं आणि हसून मिशीत बोलला खुशीत देवच भेटला झाले झिंग 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 झिंगा झिंग 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 झिंगा झिंग 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 झिंगा झिंग 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 झिंग. आता हे सगळं कोणाला सांगणार? ऐकणार कोण असतं? बायको. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या. तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. तरी म्हणलं निम्मा पगार जातोय कुठं. मला वाटलं ती मला धीर देईल, म्हणेल कारभारी काही काळजी करू नका, यातून आपण काहीतरी मार्ग काढू. पण झालं उलटंच. तिने वाढीव बांधकाम करून ठेवलं. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या. तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. अशी अंधारी आली अशी अंधारी आली माझी गांधारी झाली आणि आमच्या वजनाहून रक्कम डब्बल भरली आणि रोकडा बघून आकडा येऊन वाकडा झालो झाले झिंग 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 झिंगात झिंग 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 झिंगात झिंग 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 झिंगात झिंग 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 झिंग. धन्यवाद. मंडळी तुम्ही टाळ्या वेळा वाजवताय, ताल धरताय, फार चांगली गोष्ट आहे. आणि विनोदाचं हे सामर्थ्य असते की आपले सगळे दुःख विसरून आपण त्या आनंदामध्ये सहभागी होऊ शकतो. आणि हसल्यामुळे आयुष्य वाढतं असं म्हणतात. बघा, परमेश्वराने आपल्याला शरीर, मन आणि बुद्धी या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. या 3ही गोष्टींना आनंद देण्याचं काम विनोदी गोष्ट करत असते. म्हणून भगवान ओशोने म्हटलेलं आहे, जो माणूस खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो आणि जो दुसऱ्यांना हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करत असतो. तर तुम्ही तर खळखळून हसाच, पण आजचे विनोद आवडले इतरांना सांगा. असे कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला हसवायला आलो याचं कारण PNR राजन सर असतील, चिटणीस सर असतील, अशा मंडळींनी कार्यक्रम आयोजित केला म्हणून तुम्हाला सर्व मंडळींना हसायला मिळतं. तुम्ही सुद्धा जितक्या आपले ग्रुप असतील अशा ठिकाणी असा कार्यक्रम करू शकता, जेणेकरून इतरांना हसवण्याचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं. आणि म्हणून याचं श्रेय पुस्तक जत्रा असेल किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद असेल अशा संस्थांना आहे. पण मगाशी म्हटलं तसं मानधनाचा एक प्रश्न असतो, फुलना फुलाची पाकळी वगैरे वगैरे. त्यामुळं प्रेमामध्ये असे देणं घेणं असं चालत असतं. तर मगाशी मी म्हटलं तसं आमच्या कॉलेजमध्ये पण असा प्रकार होता. आमचा एक मित्र गेला आणि एका मुलीने म्हटलं, चांद पे दाग सूरज में आग, चांद पे दाग सूरज में आग. ती म्हणाले, मेरा बाप आ रहा है जल्दी से भाग. कारण पूर्वी फार डेंजर होत्या. परवा आमच्या गल्लीमध्ये एका मुलाने छेड काढली. ती दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन आली आणि तिने वडिलांना काय सांगितलं बघा, बाबा कालचीच रात येत होते मी मुकाट आला आडवा हा रस्त्यात वाट सोडना. बाबा कालचीच रात येत होते मी मुकाट आला आडवा हा रस्त्यात वाट सोडना. नेला मावाली हा असा झाला होता वेडा पिसा, हात धरला माझा असा कळ जाईना. त्याला भेटून त्याला ढकलून बाजूला मी गावात पळत घरी आले. घडले जे सारे काही तुम्हापाशी बोलले. याची नजर नाही बरी मस्ती, याची जिरवा सारी याला धरून चांगला चोपा हाडाना. याची खोड मोडा पोरी याचे वाजवाच बारा. मग तो म्हणायला लागला, त्या वडिलांनी त्याला ठोकला चांगला. मग तो म्हणायला लागला, अहो असं काय करता, बदा मारता, अहो असं काय करता, बदा मारता, जणा हाणता सुजली माझी पाठ सारी. अहो हाताची बी हाड मोडली, पायाची बी तोडली, आता पुरे करा हाण मारी. मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले की 12. मग तो म्हणाला, बाप का मार मैंने सुना था, मगर मार क्या है ये मुझको नहीं थी खबर. जब से तुझसे मोहब्बत में करने लगा,
बीच में तेरा बुड्ढा ही मरने लगा. मग तिनं त्याला सांगितलं, थोड़ा थोड़ा प्यार होगा, थोड़ा इंतजार होगा, मेरे डैडी का सजना तुझे थोड़ा मार होगा, मेरा पिटवाना तेरा पीट जाना रे, सैया बाप से मिलना रे, मिलके मार बिखाना रे, मिलके मार बिखाना रे, दे दड़ा दड़ दड़. मग तिने सांगितलं, तेरा हाथ पैर सब तोड़ा, तेरा हाथ पैर सब तोड़ा, अब सर को तू बचा ले, बर्बाद बाप कर देगा ओ पगली शक्ल वाले, हो तेरी गर्दन अब न टूटे तू जा जा, तेरी गर्दन अब न टूटे तू जा जा, खतरा रे खतरा रे खतरा रे, तेरा बाप बडा खतरा रे. मग तिने त्याला सांगितलं, एक वाकडाने तिकडा मोकडा, भोपळ्यावानी सुजला र, छेड काठी समानून माझ्या बापान धुतला र, नको राज्य नको गाऊ, पुन्हा नको मार खाऊ, नको रडगान गाऊ, राखी बांधून गे भाऊ, का हांत्यात. त्याच्या अशी अवस्था प्रेमात होते. म्हणून मंडळी, प्रेम करताना विचार करून करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण सगळे छान हसता बघून बरं वाटलं. अशीच मैफल पण रंगवत पुढे नेणार आहोत. आणि यानंतरची कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो भालचंद्र कोळंबकर यांना. त्यांची भांडण नावाच्या ज्या प्रसिद्ध कविता आहे ती आपण आता ऐकूया. भालचंद्र कोळंबकर. आत्ताच अनिल दीक्षितांनी सगळं काही त्यांच्या बायकोला सांगितलेलं होतं. आपण बऱ्याचशा गोष्टी बायकोला सांगतो पण तिला पटत नाही, तिचं भांडण होतं आणि ती आपली फिरकी घेते, आपण तिची फिरकी घेतो. एकदा ती म्हणाली मला, का हो तुम्हाला झाडावर चढता येते का? मी म्हणलं मला नाही का झाडावर चढता येते. ती म्हणली मग तुमच्यापेक्षा माकडं बरं आहेत की झाडावर चढतात. मला असा राग आला. 8-15 दिवस मी प्रॅक्टिस केली आणि झाडावर चढायचं शिकलो. आणि 16व्या दिवशी बायकोला म्हणलं, बघ मला आता झाडावर चढता येतं. ती म्हणाली, तर मग आता तुमच्यात आणि माकडात काहीच फरक नाही, तेही झाडावर चढतात तुम्ही. एकदा तिने मकरंद अनासपुरेचा तरी सिनेमा पाहिला, तो म्हणजे गाढवाचं लग्न, तुम्ही पाहिला असेल. ते सावळा कुंभार म्हणे स्वर्गात जातो खूप मजा करतो. तिने मला साधा प्रश्न विचारला, का म्हणले हे पुरुष लोक मेल्यानंतर स्वर्गात जातात आणि तिथं त्यांना रंभा, उर्वशी, मेनकासारख्या अप्सरा भेटतात का? मी म्हणालो हा भेटतात ना, चांगल्या कडकडून भेटतात. मग तिने दुसरा साधा प्रश्न विचारला, मग बायका स्वर्गात गेल्यानंतर त्यांना कोण भेटतो? मी म्हणलं बदला घेऊ आता. म्हणलं बायकांना होईल. म्हणलं बायकांना माकडं भेटते. म्हणलं माकडं. ती म्हणाली, काय बायांचं जीवन आहे, पुरुषांना मात्र इथंही अप्सरा तिथंही अप्सरा आणि बायकांना इथंही माकडं तिथंही माकडं. मी म्हणालो बायकोला, अगं तू परीसारखी दिसते. म्हणलं आपण स्तुती करावी बायकोची. मी म्हणालो बायकोला, अगं तू परीसारखी दिसते. ती म्हणाली मला, हो इतकी घ्यायची नसते. मी म्हणालो, अगं मला तसलं काही चालतं का? मी म्हणालो, अगं तसलं काही मला चालतं का? ती म्हणाली, मग बिना घेता बायकोला परी कोणी बोलतं का? असं बायकोला कितीही चांगलं बोला किंवा वाईट बोला, तिला जमत नाही. नवऱ्याशी भांडल्याशिवाय तिचं मन रमत नाही. तर अशीच एक भांडण कविता पहा. भांडकुदळ बायकोला कंटाळून मी एकदा देवाचे धरले पाय. म्हणलं माझं गाणं नाही ऐकल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. शेवटी कंटाळून देव मला प्रसन्न झाला. म्हणाला काय पाहिजे ते माग तुला. मी म्हणालो आधी दिलेली बायको तू बदलून दे. मी म्हणालो आधी दिलेली बायको तू बदलून दे आणि त्याच्यासाठी तू जरा जास्तच मेहनत घे की जी करणार नाही कधीही कटकट आणि सांगितलेलं काम मात्र करील पटपट. जी दिसायलाही असेल लई भारी सुंदर
आणि तरीही नवऱ्याची सेवा करण्यात येईल तिचा पहिला नंबर. सोन्या चांदीचा तर कधीही हट्ट धरणार नाही आणि त्यासाठी सूट नवऱ्याचं गोचरही धरणार नाही. देव म्हणाला अशी बायको तर मला सुद्धा नाही. देवाचे प्रश्न वेगवेगळे. देव म्हणाला अशी बायको तर मला सुद्धा नाही, म्हणून वाटतो तितका तो सोपा मुद्दा नाही. मी म्हणालो तर मग अशी बायको आधी तुला मिळव, मिळाली की मला लगेच कळव. आपण तिच्या झेरॉक्स कॉप्या काढून घेऊ, आपण तिच्या झेरॉक्स कॉप्या काढून घेऊ आणि नोटा बदलल्या तशा प्रत्येकाला एक एक बदलून देऊ. आणि वर सगळ्या भांडकुदळ बायकांना रात्रीच्या 8 वाजता बाद करू. 8 वाजता नोटबंदी झाली होती ना, सगळ्या भांडकुदळ बायकांना रात्रीच्या 8 वाजता बाद करू आणि त्यांच्या जागेवर गोड गोड बोलणाऱ्या सुंदर सुंदर भरू. मग कॅशलेस झाले तसे सगळे घर भांडणलेस होतील आणि इथून तिथून साऱ्या नवऱ्यांना एकदम आश्चर्य येतील. देव म्हणाला अरे पण विना भांडणाची संसारातील मजा निघून जाईल आणि रोज गोड गोड ऐकून साऱ्या नवऱ्यांना डायबिटीस होईल. मग एक सुद्धा नवरा कामाचा राहणार नाही, त्याची सुंदर बायको त्यालाच भाव देणार नाही. मी म्हणालो अरे बाप रे, शांत बायको असण्याचे बरेच गंभीर तोटे आहेत. मी म्हणालो अरे बाप रे, शांत बायको असण्याचे बरेच गंभीर तोटे आहेत आणि भांडकुदळ बायको वाईट दावे किती खोटे आहेत. याच कारणासाठी मी ठरवून बायकोशी भांडत असतो. बरं साहेब, याच कारणासाठी मी ठरवून बायकोशी भांडत असतो आणि त्याच्यामुळेच मित्रांनो मी इतका तंदुरुस्त दिसतो. म्हणून प्रत्येकाच्या बायकोमध्ये एक तरी भांडणाचा सद्गुण असला पाहिजे. सद्गुण प्रत्येकाच्या बायकोमध्ये एक तरी भांडणाचा सद्गुण असला पाहिजे. आपापल्या घरी ही कविता ऐकवा म्हणजे भांडतील तुमच्या. म्हणून प्रत्येकाच्या बायकोमध्ये एक तरी भांडणाचा सद्गुण असला पाहिजे आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना नवऱ्याच्या तंदुरुस्तीत तो दिसला पाहिजे. पण मित्रांनो, नवरा बायकोचं भांडण म्हणजे एक लुटोपुटीचा संसारी खेळ असतो, जसं गोड जेवणामध्ये चटणी आणि लोणच्याचा मेळ असतो. म्हणून घरातील भांडण कधीही उंबऱ्याबाहेर गेले नाही पाहिजे. घरातील भांडण कधीही उंबऱ्याबाहेर गेले नाही पाहिजे आणि कितीही ताणले तरी ते कोर्टाच्या पिंजऱ्यात आले नाही पाहिजे. म्हणून थोडंफार भांडत असाल तर भांडायचं सोडू नका. मात्र भांडता भांडता आपलं वैवाहिक नातंही कधी तोडू नका. आपलं वैवाहिक नातंही कधी तोडू नका. मी पुरुष मंडळींना एक सल्ला देतो शेवट जाता जाता, की बाबांनो, बायको जर भांडायला लागली ना, सरळ चप्पल नाही तर बूट काढा. सरळ चप्पल नाही तर बूट काढा. शांतपणे आपल्या पायात घाला आणि काही न बोलता घराच्या बाहेर पडा. चार्जिंग संपल्यावर मोबाईल आपोआप बंद पडेल आणि असं वागला तर आयुष्यभर तुमच्या मनासारखं घडेल आणि तुमचा सुखाचा संसार व्हावा हीच या कवितेची इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मंडळी, हळूहळू मैफल आपली रंगत चाललेली आहे. तुम्ही सगळे छान हसलात, बघून बरं वाटलं. कारण तुम्हाला सांगतो, विनोद कळायला ना डोकं लागतं. ज्यांच्याकडे असतं ना असे म्हणतात छान खळखळून असतात, दाद देतात वगैरे, पण काही काही लोक हसत नाही. तो पण विनोद कळायला डोकं लागतं आणि त्यांना कळत नाही ना. अशी माणसं काय करतात, कार्यक्रम सुरू असताना मध्येच उठतात, हळूहळू जायला लागतात. जर का कोणी मध्ये उठलं तर लक्षात ठेवा, हे जरा कमी आहे. त्याला इलाज नसतो. हो, काही काही माणसं हसतच नाही. इतकी तुम्हाला सांगतो की काही काही मंडळी तर दुसऱ्या दिवशी सकाळी असतात कालच्या विनोदाला. म्हणजे एक वेळ म्हैस अंडी देईल, म्हैस अंडी देईल, कोंबडी दूध देईल, हा माणूस असणार नाही. आणि भारताने जे विश्व बँकेकडनं कर्ज काढलेलं आहे त्याचे सगळे हप्ते ह्याला एकट्यालाच फेडायचे, असा चेहऱ्यावरती भाव असतो. कायम गंभीर असतात. तुम्हाला सांगतो, इतकं टेन्शन असतं. आता ओळखकराने नवरा बायकोची भांडणं सांगितली.
मी सुद्धा माझ्या बायकोवर मधनं भांडत असतो. तिला काहीतरी मूर्खपणा केला तिने. मी म्हटलं अगं अक्कल वाटत होता देव, किंवा कुठं होतीस तू? ती म्हणजे तुमच्याबरोबर पोहल्यावर उभी होते म्हणा. मला पण खाली ओढलं तिथे. एकदा मी ऑफिसवर चाललो होतो. ती म्हणाली मला जेवणात काय देऊ? मी म्हटलं 20 ते 20. ती म्हणाली इथंच खाणाऱ्या डब्यातनं देऊ. असली खड बायको आहे. पण आता मागाशी मी म्हटलं तसं पाऊस येतो आणि पाठोपाठ खड्डे पडतात. या 2 गोष्टींचं जन्मोजन्मीचं नातं आहे. तुम्हाला सांगतो, पाऊस पडला की हमखास खड्डे पडतात. पण परवा एक पुणेकर मला म्हणाला खड्ड्या खड्ड्यांचं काय घेऊन बसला? चंद्रावर सुद्धा खड्डे आहेत म्हणाले. आणि आपण खड्ड्यातून त्यांनी सांगितलं की चंद्रावर खड्ड्यात पहिला चांद्रवीर कोण होता? नील आर्मस्ट्रॉंग. आर्मस्ट्रॉंग होते म्हणून तू त्या खड्ड्यामधून फिरू शकला. तसे आपण सगळे या खड्ड्यातनं जातो ना, नील आर्मस्ट्रॉंग असतो लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सगळे चांद्रवीर असतो लक्षात ठेवा. आणि म्हणून या खड्ड्यांविषयीचा एक विडंबन आपण ऐकूया अनिल दीक्षितकडून. एक खड्डा पुण्याचा, खड्ड्यावरचे विडंबनगीत अनिल दीक्षित. कवी गतिमानचं सुप्रसिद्ध गाणं एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, त्याचं हे विडंबन आहे. एक खड्डा पुण्याचा 100 खड्डे मुंबईचे, सरकारी हे गिफ्ट माणसा तुझिया मत चोरीचे. एक खड्डा पुण्याचा. पुणे आणि मुंबई ही प्रातिनिधिक स्वरूपातली नावं आहेत. त्या जागी वेगवेगळ्या शहरांची तुम्ही नावं टाकू शकता. आणि जगातला पहिला रस्ता झाल्यापासून खड्ड्यांची आणि जगातली पहिली निवडणूक झाल्यापासून मतचोरीची परंपरा अजूनपर्यंत चालूच आहे. त्यामुळं कुठल्याही एका सरकारला दोष द्यायचं कारण नाही आहे. घातला सजरी भर जरी कपडा, पडसी उपडा होसी उघडा, उठवायाला हवेत खांदे 4 पहिलवानांचे. एक खड्डा पुण्याचा. पडे 32च पडणाऱ्यांची चालन चालन बरगड्यांची, लंगडत विव्हळत टोल नाक्यांवर टोलही भरावयाचे. एक खड्डा पुण्याचा. आयुष्यामध्ये प्रत्येक पावला पावलावरती दुःख आहे, वेदना आहे. परंतु त्याच्याकडे जर विनोद बुद्धीनं पाहिलं ना तर कशाचंच दुःख वाटत नाही. आपला मार्ग सोपा होऊन जातो, सुकर होऊन जातो. तसंच या खड्ड्यांकडे जर वेगळ्या अँगलने पाहिले ना तर आपल्याला खड्ड्यांचं महत्त्व लक्षात येईल. पहा, रस्ते गुळगुळीत काय कामाचे, गचक्या विणका सुख सफरीचे. खड्डा म्हणजे खळीसारखे प्रतीक सौंदर्याचे. एक खड्डा पुण्याचा. नजरेत सौंदर्य असलं ना तर नेहमीच्या गोष्टी सुंदर आणि वेगळ्या भासू लागतात. आणि रस्त्यावरचे खड्डेसुद्धा प्रेयसीच्या गालावरच्या खळ्या वाटू लागतात. आणि पॉझिटिव्ह विचार केला तर खड्ड्यांचे फायदे पहा कसे. गर्भवती कुणी प्रवास करता आणि अचानक खड्डा येता, डिलिव्हरी होऊन पैसे वाचती सिझरिंगच्याही बिलाचे. एक खड्डा पुण्याचा. आणि प्रेमवीरांसाठी खड्ड्यांचा फायदा पहा. गाडीवरती प्रेयसी बसता घट्ट बिलगते खड्डा येता. आता किती घट्ट ते खड्ड्यांच्या आकारावरती अवलंबून आहे. गाडीवरती प्रेयसी बसता घट्ट बिलगते खड्डा येता. आभार माना प्रेमवीरांनो शतदा
रोडकऱ्यांचे एक खड्डा पुण्याचा. रोडकरी म्हणजे ज्यांच्यावरती रोडची जबाबदारी आहे ते, म्हणून रोडकरी. जसं शेतीची जबाबदारी असणारे शेतकरी आणि गडांची जबाबदारी असणारे, क्या बात आहे, हे मी नाही बोललेलो. मोठे मोठे खड्डे शोधा, सुंदर लेणी तयात खोदा, अंडरग्राउंड अजिंठा वेरूळ होईल या शहरांचे एक खड्डा पुण्याचा. गतिरोधक अन खड्ड्यांमधला प्रवास वाटे उंटावरला, फिलिंग येते दुबई मधला शाही अरब असल्याचे एक खड्डा पुण्याचा. माझ्या शेजारी एक 60-65 वर्षाचे एक गृहस्थ राहतात. अजूनही एकदम फिट आहेत, एक सुद्धा गोळी ते खात नाही आहे. मी त्यांना विचारलं की तुमच्या तंदुरुस्तीचं रहस्य काय आहे. त्यावेळेस ते मला म्हणाले की बस गाडीने प्रवास करताना माझ्या आरोग्याचे प्रश्न सुटतात. बस गाडीने प्रवास करताना माझ्या आरोग्याचे प्रश्न सुटतात. या खड्ड्यांच्या गचक्यानेच मला सगळे अन्नपदार्थ पचतात. अन्नपदार्थ ही पटकन पचती, दुखऱ्या दाढा पटकन पडती, हाड सरकले तर ते येते मूळ जागी मणक्याचे एक खड्डा पुण्याचा. आता विडंबन म्हणजे केवळ मनोरंजन नसतं, तर त्यातून सामाजिक प्रश्नही मांडलेले असतात. आणि शेवटचं जे कडवं आहे त्याच्यामध्ये खड्डा हा रस्त्यावरचा खड्डा राहत नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराचं प्रतीक म्हणून हा खड्डा येतो. पहा, गल्लीत खड्डे, दिल्लीत खड्डे, खड्ड्यात सुद्धा खड्डेच खड्डे, सगळ्या क्षेत्रामधून भरले, सगळ्या पक्षांमधून भरले, साम्राज्यच खड्ड्यांचे एक खड्डा पुण्याचा. 100 खड्डे मुंबईचे सरकारी हे गिफ्ट माणसा तुझिया मत चोरीचे एक खड्डा पुण्याचा. धन्यवाद. मंडळी, आपल्या खड्ड्यांबद्दल अनिलनी खूप छान विडंबनगीत सादर केलं. आता मगाशी मी म्हटलं तसं विडंबन काव्यामध्ये त्याचे सम्राट म्हणजे केशवकुमार अर्थात आचार्य अत्रे. झेंडूजी फुले या संग्रहामध्ये त्यांनी अशी विडंबने लिहिलेली आहे. अर्थात त्या काळी माध्यम नसल्यामुळं फक्त कवी संमेलनं हे करमणुकीचं साधन होतं आणि त्यामुळे रसिक खूप कविता ऐकायचे आणि कवींच्या कविता खूप गाजायच्या. पण त्या प्रतीती असे कवी होते, त्यांच्या ज्या गाजलेल्या कविता होत्या त्यातले काय दोष होते, त्यातल्या काय उणिवा होत्या किंवा त्या कवींच्या काय काही सवयी होत्या, त्याच्यावर टीका करण्यासाठी किंवा त्याची थट्टा करण्यासाठी आचार्य अत्र्यांनी विडंबने लिहिली होती. आत्ता जी तुम्ही विडंबना ऐकतात या विडंबनामध्ये उद्देश हा मूळ कवीच्या थट्टा करण्याचा नाही आहे, दोष काढण्याचा नाही आहे. फक्त त्या चालीवरती आपण ते गाणं म्हणतो, कारण अलीकडे सिनेमातली गाणी जास्त लोकप्रिय होतात, तर त्या चालीमुळे ते गाणं तुम्हाला ऐकावं असं वाटतं. तर आत्ताच्या विडंबन गीतांचा उद्देश हा त्या कवीची थट्टा करण्याचा नसतो, तो केवळ मनोरंजनासाठी असतो आणि त्यावेळेला प्रबोधन करण्यासाठी पण असतो. आणि अशी विडंबन गीतं आपण आत्ता ऐकत आहात. अनिलनी काही ऐकवली, मी काही ऐकवली, म्हणून त्याला आम्ही समछंदी मराठी गाणं असं म्हणतो, विनोदी गाणं असं म्हणतो. समछंदी म्हणजे त्या छंदामध्ये त्या वृत्तामध्ये म्हटलेलं नवीन गाणं, एवढा त्याचा अर्थ आहे. अर्थात जसे आपली ही गाणी गाजतात तसे काही काही डायलॉग पण आपण मोबाईलवर किंवा माध्यमांमध्ये आपण गाजलेले ऐकतो. त्या डायलॉगवर आधारित एक विडंबन गीत सादर करणार आहे. नवीन लग्न झालेला जोडपं आहे आणि नवरा बायकोला काय म्हणतो ते या विडंबनामध्ये आहे. हा
आता लगीन झालं हनीमूनला जोडीनं जायचं बाई ग, आता लगीन झालं हनीमूनला जोडीनं जायचं बाई ग, अशा गावी जाऊ जिथं मस्त हिरवाई ग, काय झाडी काय डोंगर काय हाटे, समजा ओके मध्ये हाय ग, समजा ओके मध्ये हाय ग, लग्नाला घोड्यावर बसून चाललो मी थाटात, लग्नाला घोड्यावर बसून निघालो थाटात, पोरानं एका फटाका फोडला घोड्याच्या पायात, ढोलवाल्याच्या मानेवर पडलो तो वाकला बाई ग, त्याची फाकडी मान वाकडी आली आकडी, आता ॲडमिट तो हाय ग, आता ॲडमिट तो हाय ग, तुझ्या मैत्रिणी आल्या लग्नात नटून, माझ्या दोस्तांची सलगी त्यांना खेटून, लग्नामध्येच लगीन जमवायची लगीन घाई ग, मुली तरण्या काही हरण्या काही बरण्या, जो तो गट व्हायला पाय ग, जो तो गट व्हायला पाय ग, तू दिसायला देखणी लई सुंदर, तुझ्यावरती मरतवती पोर 100, तुझ्या लग्नामुळं खचली, तुझ्या लग्नामुळं खचली म्हणली हाय हाय ग, काय दाताड काय थोबाड काय धोबाड, जाम रडली धाय धाय ग, जाम रडली धाय धाय ग, पाठवणीच्या येळी तुझी जुळी बहीण रडली, पाठवणीच्या येळी तुझी जुळी बहीण रडली, तुझ्या बिगर एकली कशी राहू तुला बोली, म्या म्हणलं तुला बिनेतो, म्या म्हणलं तुला बिनेतो हिच्या संग बाई ग, एकी वरी एक फ्री ही स्कीम भारी, जाम आवडली आम्हाला ग, जाम लॉटरीच हाय ग, गृहप्रवेशाला घरचा टॉमी तुझ्या भुकला, भुंकणं बंद रागावून त्याला तू गप्प केला, त्या म्हणलं टॉमीला का झापलंस बाई ग, भुंकणं बंद तू मला दम दिला एकदम, जाम तरकलो मी बाई ग, बेजाम ओके मध्ये नाही ग, हनीमूनची राजधानी महाबळेश्वर, अनेकांचा जन्म तिथला म्हणती घरोघर, एका वर्षात लई हर्षात पाळणा हलवू बाई ग, मग बारस करू छानस लई माणस, बोलू बारशाला बाई ग, तुम्ही यायचं दादा काय ग, टाळ्या वाजवायच्या लई ग. धन्यवाद. म्हणजे दारू पिणं हे वाईट असं म्हणतात. आमचा एक मित्र होता, त्याची वास्तुशांती होती म्हणून आम्ही गेलो होतो. तर वास्तुशांती झाली म्हणून तो जाम रात्री पिऊन आला घरी, आणि सकाळी उठला आणि बायकोला म्हणला, अगं आपल्या नवीन घरातच छत जरा फार खाली आहे म्हणून. बायको म्हणली मी कॉट खाली झोपलाय, बाहेर आहे आधी म्हणली. पण हे काय दारू पिणाऱ्यांचं एक तत्वज्ञान असतं. आता आपल्याला दिवाळीमध्ये रॉकेट उडवायचं म्हणलं ना की खाली बाटली ठेवायला लागते, बाटली ठेवून रॉकेटला उडवायला लागतं. तर माझा तो दारुडा मित्र नेहमी म्हणतो की जीवनामध्ये उंच जायचं असलं ना तर बाटलीचा आधार पाहिजे. पण असा एक मीरगस्ती नवरा आहे, तो या दारूच्या गुंत्यामध्ये कसा सापडतो आणि त्याचं काय होतं याची कविता आपण ऐकणार आहोत. भालचंद्र कोळंबकर यांच्याकडून. कवितेचं शीर्षक आहे सेम टू सेम, सेम टू सेम, भालचंद्र कोळंबकर. कहते हैं भुजी को रात कहते हैं. डायलॉग तुम्ही ऐकलेला धर्मेंद्रचा. जली को आग कहते हैं, भुजी को रात कहते हैं. एक खंबा पीने के बाद छटकनी उतर जाए उसे बाइकों का राग कहते हैं. एक माणूस असा रोज दारू प्यायचा आणि रोज संध्याकाळी घरी जायचा. एक दिवशी तो संध्याकाळी घरी गेला, दार उघडलं, बायको समोर होती. बायको म्हणली, आज पिल्यावर तुम्ही काय स्मार्ट दिसताय. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणला, अगं आज मी काय पिलो नाही. ती म्हणली, तुम्ही नाही हो, मी पिल्यावर. पिल्यानंतर बरेचसे पिणं कधी सुरू होतं. एक तर लग्न समारंभ आणि 31 आणि वेगवेगळे कार्यक्रम कॉलेजच्या मुलांचे. असाच एक प्रसंग सांगतो.
एका बहारदार पार्टी, सेम टू सेम कविता आहे. एका बहारदार पार्टीचं आयोजन केलं काही आघाव मित्रांनी, लई मोठा कावा केला तिथं अंतर्गत सूत्रांनी. एका बहारदार पार्टीचं आयोजन केलं काही आघाव मित्रांनी आणि लई मोठा कावा केला तिथं अंतर्गत सूत्रांनी. अहो फसवून त्यांनी मला पाजली की वाईन, त्याच्यामुळे बिघडली माझी सगळीच लाईन. सारे दृश्य मला डबल 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 दिसू लागले आणि नको तिथं पावलं माझे फसू लागले. माझ्या करामती पाहून त्यांनी मला पार्टी बाहेर काढले आणि मोठ्या सन्मानाने 4 जणांनी माझ्या घरापुढे आणून सोडले. पाहिले तर तिथंही काहीतरी नक्कीच बिघडले होते, कारण सेम टू सेम 2 दरवाजे सेम टू सेम 2 स्त्रियांनी उघडले होते. दोघींचेही चेहरे तंतोतंत माझ्याच बायकोशी जुळत होते आणि आत येण्याचे सिग्नल मला दोघींकडूनही मिळत होते. म्हणलं यांच्यापैकी आपली नेमकी कोणती आहे, म्हणलं यांच्यापैकी आपली नेमकी कोणती आहे आणि दुसरी कस काय आत या म्हणती आहे. पण या प्रश्नाचे कोडे त्यांनीच सोडले होते जेव्हा माझ्या गचुऱ्याला धरून भराभरात ओढले होते. आतले दृश्य पाहून मी पुन्हा झालो थंडगार, कारण माझ्या 2 पोरांचे झाले होते सेम टू सेम 4. 2 बायकां 4 पोरं माझ्या समोर उभे राहिले होते. म्हणलं आपले दुसरे लग्न 2 पोरं कधी झाले होते. मग बायकोला म्हणालो, अगं तुझी जुळी बहीण आली आहे का, आणि तिला आपल्यासारखी सेम टू सेम पोरं झाली आहेत का. यावर 4 पोरं तर डोळे फाडून माझ्याकडे पाहू लागले. बायकांचं तोंडही शिव्यांचं गाणं धडाधडा गाऊ लागले. त्या दरम्यान कुणीतरी दिली शेजारी पाजारी उत्साहाने वर्दी. आपल्या घरात वाईट झालं तर लगेच पटकन कळतं. त्या दरम्यान शेजारी पाजारी कोणीतरी दिली उत्साहाने वर्दी आणि फुकट तमाशा पाहायला आमच्या घरात झाली भरपूर गर्दी. सारेच काहीतरी मोठ्या मोठ्याने बडबडत होते आणि इंचू चावल्यासारखी अवतीभोवती बडबडत होते. मग त्या दरम्यान कोणीतरी माझ्या तोंडावर भरकनी पाणी ओतले आणि त्याच्या फवाऱ्याने माझे डोळे संपूर्ण झाकले. डोळे उघडले तेव्हा एक गोष्ट मात्र कळून आली होती. डोळे उघडले तेव्हा एक गोष्ट मात्र कळून आली होती की दुसरी बाई तिच्या पोरांसह आधीच पळून गेली होती. जवळ येऊन बायको म्हणाली, कुठे काशी करायला गेले होते आणि घरी येऊन मस्तानीचे बाजीराव झाले होते. मी म्हणलं मला काय माहिती, थोडी घेतली की चक्क पेशवेपद येते. मी म्हणलं मला काय माहिती, थोडी घेतली की चक्क पेशवेपद येते आणि आपलीच काशीबाई साक्षात मस्तानीच रूप घेते. तेव्हापासून बायको मला दारूच्या दुकानापुढूनही जाऊ देत नाही आणि चकना आहे म्हणून फरसाण फुटाणे खाऊ देत नाही. तुम्ही म्हणाल दारूची कविता करण्यात याच्यात बरीच हिंमत आहे, पण खरं खरं सांगतो केवळ विनोदासाठी केलेली ही सारी गंमत आहे, हसण्यासाठी केलेली ही सारी गंमत आहे. अधे मध्ये कधीही मद्य मी पित नाही, पण अशी कविता करायला मी भीत नाही. धन्यवाद. चुकून दारू पिली तरी काय होतं याचा परिणाम तुम्ही ऐकलाय. आता आजकाल आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्यामुळे आपण पत्र कोणाला लिहित नाही. पत्रलेखन कमी झाले, पोस्टाचे काम फार कमी झाले. पण पूर्वी आपण सगळे एकमेकाशी संपर्क करायचो तेव्हा फोनवरनं करायचो. हल्ली गुड मॉर्निंग गुड नाईट वगैरे मेसेज येत असतात आपल्याकडे, आणि लोकांना उद्योग नसला की काहीतरी करत असायचं, असं सुविचार वगैरे पाठवतात लोक. त्यामुळे पत्र लिहिणं फार कमी झालं आहे. पूर्वी पत्र जेव्हा होती ना
त्यावेळेला गाणी सहज अशी असायची, पत्र तुझे ते येता आवचित, माझं सांग सखे ग सांग मला पत्रात घेऊ मी काय तुला, किंवा ये मेरा प्रेमपत्र पडखर तू नाराज ना होणार, अशी गाणी पूर्वी असायची. एक शिक्षिका होती, तिला मी प्रेमपत्र पाठवलं होतं. तिने मला परत तपासून पाठवलं शुद्ध लेखनाच्या चुका काढून. आणि हल्लीच्या नेत्यांना सुद्धा काही काही पत्र लिहावी लागतात, कधी कधी वाटतं, पण आपण फोन नंबर माहीत असतो. तर तशी त्या नेत्यांसाठी पत्र काय लिहिली आहे की आपण अनिल दीक्षितच्या कवितेमध्ये ऐकणार आहोत. नारायण सुर्वेंची प्रसिद्ध कविता आहे, काय ते पत्रात लिहा, काय ते पत्रात लिहा अशी कविता आहे. त्या कवितेचं ते विडंबन आहे, पत्रात लिहा अनिल दीक्षित. सध्याच्या फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या काळामध्ये पत्रलेखन दुर्मिळ झालेलं आहे. त्यामुळे टपाल दिनानिमित्त प्रत्येकाने एक तरी पत्र लिहावं असं आवाहन करण्यात आल्यावरती काही राजकीय आणि अराजकीय मंडळींनी आपल्या मनातील खंत, कैफ, वेदना या पत्रातून कशी मिश्किलपणे मांडली पहा. प्रत्येक कडवं म्हणजे एक पत्र आहे आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्रात लिहा यावरती ते आधारित आहे. पहिलं पत्र पहा. सगळ्यात ज्यादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा, सगळ्यात ज्यादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा, परंतु माझ्या इंजिनाला मिळतो एकच डबा. मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिहा, मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिहा. आता पुढील नेत्याने 2 पत्र पाठवलेली आहे. त्यापैकी पहिलं पत्र, पुन्हा मी येईन, पुन्हा मी येईन म्हटलो आणि मुख्यमंत्री झालो, नुसताच नाही आलो 2-2 पक्षही घेऊन आलो. आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिहा, आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचंही त्यांचंच पत्र आहे. फोडाफोडी करणारा नेता दोष का देता मजला, फोडाफोडी करणारा नेता दोष का देता मजला, माझ्यामुळं तर 2 भावांचा महामेळावा जमला. ये हिंदी में बोलू क्या नको काय ते पत्रात लिहा, ये हिंदी में बोलू क्या नको काय ते पत्रात लिहा. पुढचं पत्र, काय ती झाडी, काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हटील ओके, एकाच या वाक्याने दिले मी साहित्यिकांना धक्के. मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिहा, मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं पत्र, एकनाथांनी नवनाथ नेले, एकनाथांनी नवनाथ नेले केलं मला अनाथ, भात्यामधले पाण गळाले धनुष्यही गोत्यात. मी तुतारी वाजवू का नको काय ते पत्रात लिहा, मी तुतारी वाजवू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं एक मोठं पत्र आलेलं आहे, बारामतीवरून आलेलं आहे. काय वेळ ही आली माझ्यावर सांगू कुणाला दुखणे, काय वेळ ही आली माझ्यावर सांगू कुणाला दुखणे, वेळ साधुनी घेऊन गेले घड्याळ आमचे पुतळे. मी चावी फिरवू का नको काय ते पत्रात लिहा, मी चावी फिरवू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं, भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्यावर मी आधी, भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्यावर मी आधी, त्यातली बरीच आता सगळीच, त्यातली सगळीच आली मंडळी आपल्याच पक्षामध्ये. मी किरकिर करू का नको काय ते पत्रात लिहा, मी किरकिर करू का नको काय ते पत्रात लिहा. आणि एक लेटेस्ट पत्र आलेलं आहे, परगावी नोकरीला गेलेल्या आपल्या नवऱ्याला एका बायकोने पत्र लिहिलंय. एकमेकांना नेते म्हणतात नाग, अजगर, एनाकोंडा.
एकमेकांना नेते म्हणतात नाग, अजगर, एनाकोंडा. नागपंचमीस नक्की कुणाला पूजायचं हो यंदा. मी वारुळाला जाऊ का नको, काय ते पत्रात लिवा. मी नागोबा पूजू का नको, काय ते पत्रात लिवा. मध्यंतरी एक निर्णय घेण्यात आला की प्रत्येक शिक्षकांनी आपापले फोटो वर्गात लावावे. एका शिक्षकांनी फोटो वर्गात लावला आणि दुसऱ्या दिवशी वरती पत्र लिहिलं, तुमच्या हुकुमावरून मी लावला फोटो माझा वर्गात. तुमच्या हुकुमावरून मी लावला फोटो माझा वर्गात. हळदी कुंकू वाहून पोर आरती बघा करतात. मी घंटी वाजू का नको, काय ते पत्रात लिवा. मी प्रसाद खाऊ का नको, काय ते पत्रात लिवा. पुढचं पत्र एका मोबाईल धारकाने ना एंटिलियाला पाठवलेलं आहे, डायरेक्ट अंबानींना पाठवलेलं आहे. रिचार्ज वाढवून वसूल केला खर्च तुम्ही लग्नाचा. रिचार्ज वाढवून वसूल केला खर्च तुम्ही लग्नाचा. पुन्हा आम्हाला भुर्दंड बसवाल हनीमूनचा बारशाचा. आम्ही रिचार्ज मारू का नको, काय ते पत्रात लिवा. आम्ही रिचार्ज मारू का नको, काय ते पत्रात लिवा. विडंबना ही फक्त मनोरंजनापुरती नसतात, त्यातून एक मेसेज सुद्धा दिलेला असतो. तसंच शेवटचं पत्र एका शेतकरी राजाचं आहे. मातीत राबून राबून आमच्या जन्माची झाली माती. मातीत राबून राबून आमच्या जन्माची झाली माती. गोड बोलून सरकार तुम्ही ढेकळच देताय हाती. आम्ही जिवंत राहू का नको, काय ते पत्रात लिवा. खूप धन्यवाद. देश घेणारी कविता आणायची होती. मंडळी, अनेक विषय आपण हाताळलेले बघितले कवितेमधनं, पण आपल्या जीवनामध्ये माणसाच्या सर्वात आनंदाचे समारंभ दोन असतात. एक म्हणजे माणसाचं लग्न आणि दुसरं म्हणजे बारसं. आता माझं लग्न झालं तेव्हा लग्न करायचं होतं, मुली वगैरे बघायचे कार्यक्रम सुरू होते. तर आमच्या शेजारचे अण्णा वय वर्ष 80 फुकटचे सल्ले देणं, आणि त्यांनी 50 वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला होता. आणि मी त्यांचा सल्ला घ्यायला गेलो, म्हणलं अण्णा मला लग्न करायचं. ते मला म्हणजे कुठल्या पद्धतीने करायचं. म्हणजे पद्धती म्हणजे ते म्हणजे लग्नाच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे ठरवून लग्न आणि दुसरं म्हणजे प्रेमविवाह. तुला कुठलं करायचं? म्हणलं अण्णा मला प्रेमविवाह करायचा. अण्णा म्हणलं दोन्हीचा फरक लक्षात घे. ठरवून लग्न म्हणजे काय असतं, आपण असे गवतांना चाललेलो असतो, अचानक साप येतो आणि चावतो, त्याला म्हणायचं ठरवून लग्न. आणि प्रेमविवाह म्हणजे पुंगी घेऊन सापाच्या बिळापाशी जायचं, पुंगी वाजवून वाजवून सापाला बाहेर बोलवायचं आणि साप आला की पाय पुढे करायचा, म्हणायचं चाव. बरं, सगळ्यांना पटलेलं आहे. पण सगळ्यांची अपेक्षा मात्र असते की आपली बायको ना एखाद्या हिरोईनसारखी असावी, माधुरी दीक्षितसारखी असावी, दीपिका पदुकोणसारखी असावी. त्याविषयीची आपण एक कविता ऐकूया भालचंद्र कोळंबकरांच्याकडून. हिरोईन ही कविता. लग्नापूर्वी बराच माणूस विचार करत असतो, याला त्याला विचारत असतो. मी सुद्धा एका अनुभवी माणसाला विचारलं, का म्हणलं मला लग्न करायचंय, तुमचं काय मत आहे? ते म्हणजे लग्न करू नाही हे लग्न केल्याशिवाय कळत नाही. लग्न करू नाही हे लग्न केल्याशिवाय कळत नाही, आणि एकदा झालं की आयुष्याची जन्मठेप टळत नाही. बघू आपण लग्न करायचंय का नाही. म्हणून कसं का हे बघ, लग्न ही अशा गावची वेस आहे, लग्न ही अशा गावची वेस आहे की ज्याच्या आत जाण्यासाठी बाहेरचे धडपड 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 करत असतात आणि आतले बाहेर येण्यासाठी तडफड 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 करत असतात. बघ तुला लग्न करायचं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे लग्नापूर्वी आपल्याला वाटत असतं
की आपली बायको एखाद्या हिरोईन सारखी असावी, कारण सिनेमाचा भारतीयांवर खूप प्रभाव आहे, क्रिकेट आणि सिनेमाचा. कॉलेजमध्ये असताना सुद्धा पासून मला तो प्रभाव होता. तर ती एक कविता पहा. लहानपणापासूनच मला सिनेमाचा भलताच नाद होता आणि त्या नादापायीच घरात माझ्या लग्नाचा वाद होता. कारण मी ठरवलं होतं लग्न करायचं तर एखाद्या हिरोईनशी करायचं, नाहीतर रामदेव बाबासारखे योगासनं करत जगभर फिरायचं. अर्थातच माझी पहिली पसंती होती ऐश्वर्या राय. म्हणलं असलं विश्व सौंदर्य पटवण्यासाठी करावं काय. मग डायरेक्ट मुंबईला तिचे घर गाठले. तो दारातच मला विवेक, सलमान, अभिषेक बच्चन भेटले. तिघांच्या मध्ये तिचे चांगले सँडविच झाले होते, कारण तिघही गुडघ्याला बाशिंग बांधून आले होते. मला पाहताच ऐश्वर्या गालात खुदकन हसली. मला पाहताच हे खूप हसले. मला पाहताच ऐश्वर्या गालात खुदकन हसली, जवळ येऊन खेटून पटकन बसली आणि म्हणाली भैया या तिघापैकी कोण होईल रे माझा सय्या. मी म्हणालो ज्याच्याकडे आहे भरपूर पैसा आणि लई मोठी इज्जत, तोच ठेवील तुला आयुष्यभर सुखात भिजत. म्हणून तिने श्रीमंत आणि इज्जतवान अमिताभ बच्चनच्या पोरांशी लग्न केले आणि राहिलेल्या दोघांचे माझ्यासह पोपट झाले. म्हणलं आता इथं कशासाठी आणि कुणासाठी झुरायचे, पण तरीही ठरवलं होतं लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशी करायचे, नाहीतर रामदेव बाबासारखे योगासने करत जगभर फिरायचे. मग माझ्या लक्षात आली कपूरांची करीना. म्हणलं करीना तर करीना, सँडविच करणाऱ्या ऐश्वर्यापेक्षा बरी ना. पण तिथंही शाहिद कपूर आधीच टपून बसला होता आणि नको त्या शब्दात प्रपोज करून फसला होता. आता ही कविता ऐकायची म्हणल्यावर काय थोडं ज्ञान पाहिजे, आणि तुम्हाला ज्ञान चांगले ते चित्रपट हिरो हिरोईनच्या लग्नाचं आणि त्यांच्या लफड्याचं. तिथंही शाहिद कपूर नटून बसला होता, नको त्या शब्दात प्रपोज करून फसला होता. काय तर म्हणे मला झाली लग्नाची घाई आणि माझ्या लेकराची होशील का तू आई. मी म्हणालो बाई ग बाई, आई झाल्यावर तुला कुणी सिनेमात घेणार नाही. माझे म्हणणे तिला लगेच पटले. मला वाटलं शाहिदचे प्रकरण तिथेच मिटले, पण सैफ अली खानचा तिला गेला फोन. म्हणाला माझ्याकडे आहेत रेडीमेड पोरं 2. तुम्हाला माहित ना कोण आहेत ते पोरं? सारा अली आणि सैफ अली खानचा तिला गेला फोन. म्हणाला माझ्याकडे आहेत रेडीमेड पोरं 2. त्याच्या प्रपोजलने तिला भलतेच मोहात पाडले आणि आयत्या पोरांच्या आशेने करीनाने आम्हाला सोडले. म्हणलं आता असे झाले तरी आपण सहजासहजी नाही हरायचे, कारण मी ठरवलं होतं लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशी करायचे, नाहीतर रामदेव बाबासारखे योगासने करून जगभर फिरायचे. मग ठरवून गेलो मी कतरीना कैफच्या दारात. स्वागत करून तिने मला घेतलं चक्क घरात. काही बोलायच्या आत तिथे आला पुन्हा सलमान खान. शर्ट आणि बनियन काढून म्हणाला हिच्या नादी लागला तर मोडीन तुझी मान. त्याचे 6 पॅकचे कटावर कट जेव्हा या डोळ्यांनी पाहिले, माझे तोंड जे बोलायचे त्याचे नेमके उलटे बोलू राहिले. म्हणाले कतरीना तर माझी ताई मैया काय. म्हणाले कतरीना तर माझी ताई मैया काय, पण एक सांग अजून किती जणीवर तुझा शिक्का आहे. तो वेळा भली मोठी यादी वाचू लागला आणि मैंने प्यार किया म्हणत दबंग सारखा नाचू लागला. मला या शिकारीच्या नादी लागलो तर आपले दिवस इथंच भरायचे, पण तरी ठरवलं होतं लग्न करायचे तर एखाद्या
हिरोईनशी करायचे, नाहीतर रामदेव बाबासारखे योगासने करत जगभर फिरायचे. सुष्मिता, काजोल, राणी मुखर्जींनीही मला प्रपोज केले होते. सुष्मिता, काजोल, राणी मुखर्जींनीही मला प्रपोज केले होते, पण त्यावेळेस दीक्षितांच्या माधुरीचे आमंत्रण आले होते. कशाचं काय, तिला एका डॉक्टरनेच अमेरिकेला पळवून नेले आणि तिची वाट पाहण्यात माझे 4-5 वर्ष असे जळून गेले. त्या दरम्यान बाकी सर्वांनी लग्न उरकून घेतले, अहो काहींनी तर रेडीमेड नवरे पारखून घेतले. पण या साऱ्या धावपळीत एक गोष्ट मात्र चांगलीच पटली होती आणि त्या गोष्टीमुळे अशा लग्नाची इच्छा मनातून कायमची हटली होती. आणि ती गोष्ट म्हणजे या लफडेखोर नट्यांपेक्षा आपल्या सर्वसामान्यांच्या पोरी बऱ्या असतात. त्या लफडेखोर नट्यांपेक्षा आपल्या सर्वसामान्यांच्या पोरी बऱ्या असतात, कारण ते लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही तितक्याच खऱ्या असतात. म्हणून तेव्हापासून मी कधीही म्हणालो नाही की लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशी करायचे, नाही तर धन्यवाद. मंडळी, आपण खूप छान दाद देतात, बरं वाटलं. आणखी एक गाणं आहे ते आता अजून पाऊस पडतोय आणि गदिमांचं एक प्रसिद्ध गाणं आहे वरदक्षिणा सिनेमातलं, जनगण माला नदी लाटल्या कोसळती धारा. त्या चालीवर विनोदी गाणे आत्ताच्या पावसाळ्याबद्दल. पावसाळ्याची विविध चित्रं आपल्याला दिसतात ती. बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. अडली वाहने आणि वाजले वाहतुकीचे बारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. आता त्यात गटारी आवाज येते आषाढामध्ये. येईल गटारी अवसत शात खंबेरी चौन कैक हशात, मरकट नृत्य करती बेवडे, मरकट नृत्य करती बेवडे. लाजवती मोरा, लाजवती मोरा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. स्कूटरवरती प्रेमीची टेटरी अंगावरती झेलती सरी. फिल्मी प्रणय तो भरात येता, फिल्मी प्रणय तो भरात येता. लाजवी सेन्सारा, लाजवी सेन्सारा. बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. टेकडीवरली छत्री वाली उडून गेली तरीही वाचली. पॅराशूट परी घुसला जेव्हा छत्री मधी वारा, छत्री मधी वारा. बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. कधी अचानक आभाळातून गारपीटही होई सडकून. टेंगुळ आणती टकलांवरती तडतडत्या गारा, तडतडत्या गारा. बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. आता त्यात सहली काढतात लोक. महाबळेश्वर सहलीसाठी पिऊन कारने चालली कार्टी. वाईवरुनी आला 4दा पुन्हा सातारा, पुन्हा सातारा. बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. सरीमध्ये ओले ती तरुणी, तर तरुण मुली भिजलेले दिसतात. सरीमध्ये ओले ती तरुणी, म्हातारे तिचा बघती चढुनी. आठवून आपुल्या जुन्या मैत्रिणी, आठवून आपुल्या जुन्या मैत्रिणी. सोडती सुस्कारा,
सुस्कारा, बदबद पाऊस आला तुंबला, खड्ड्यामध्ये सारा. छत्रीमध्ये जोडी नवथर, छत्रीमध्ये जोडी नवथर. कळकट नवरा पत्नी सुंदर, कळकट नवरा पत्नी सुंदर. वाटे सौभाग्याने लाभे, वाटे सौभाग्याने लाभे. सोने भंगारा, सोने भंगारा, बदबद पाऊस आला तुंबला, खड्ड्यामध्ये सारा. धन्यवाद मंडळी. आपली छान आजची मैफल रंगलेली आहे. कोळपकर सर, अनिल दीक्षित आणि आम्ही तिघांनी मिळून आपल्यासमोर गीतं सादर केली. शेवटी आपल्या सर्वांना एकच सांगणं आहे, मैफल आपली छान रंगली, तुम्ही दिली दाद. मैफल आपली छान रंगली, तुम्ही दिली दाद. मनापासून आमचे तुम्हा लक्ष धन्यवाद. निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा, निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा. असेच तुम्ही हसत राहा या हार्दिक शुभेच्छा, असेच तुम्ही हसत राहा या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. बस सर, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सरांसाठी झाला पाहिजे. इतक्या हास्य कविता ऐकून सर मला एक हास्य कविता सुचली आहे जी कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थी वर्गात कॉलेजमध्ये पाऊल ठेवतो की याला संबोधतात ते कॉलेज, याला संबोधतात ते कॉलेज. इथे नको ते मिळवतात नॉलेज. प्रत्येकाला वाटतं करावं लव्ह मॅरेज, पण बिचारे शेवटी टाकतात ते गॅरेज. जेव्हा सुरू होतात कॉलेजचे तास, जेव्हा सुरू होतात कॉलेजचे तास, मुलांना दिसतात मुली खास. त्या बिचारा करतात अभ्यास, मुलगा कॉपी करून कसा बसा होतो पास. खेडेगावाची शोकांतिका, खेडेगावाची शोकांतिका, कंगव्याबरोबर गायछाप खिशात. प्रेमाचा आवाज राहतो घशातल्या घशात. कुणास ठाऊक बिचाऱ्यांचं भविष्य कशात, कुणास ठाऊक बिचाऱ्यांचं भविष्य कशात. आणि हे भविष्य निर्माण करण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवर येऊन ठेवली आहे. खरंच अतिशय सुंदर अशी हास्य मैफिल या ठिकाणी रंगली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या सहकार्याने माझा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. एक सर आपल्यासोबत त्यांचा स्टॉल इथे आहे, तर एक 2 मिनिटं आपल्याशी बोलतील आणि मग मी आभार प्रदर्शन करतो. जय सर. कारण 2006 पासून आम्ही या पुणे पुस्तक मेळाव्यामध्ये सहभागी होत असतो आणि मी 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. पण या सगळ्यांनी म्हणजे श्री बंडा जोशी, श्री भालचंद्र कोळपकर आणि श्री अनिल दीक्षित यांनी आज गेले 1 तास बाहेरची सगळी दुःख, बाहेरचे सगळे कष्ट विसरून 1 तास आपल्याला एक निखळ आनंद दिला. एक प्रश्न मी फक्त सगळ्यांना विचारतो, त्याच्यावरून यांच्या कार्यक्रमाचं काय महत्त्व आहे आपल्याला कळेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारत आर्थिक महासत्ता म्हणून कितव्या क्रमांकावर आहे? आर्थिक महासत्ता म्हणून भारत कितव्या क्रमांकावर? काही 5 म्हणतायत, काही 4 आहेत. उत्तर दोन्ही बरोबर आहे. आत्ता 5 आहेत. या वर्षाअखेरीस आपण 4 नंबरला जाऊ. आता दुसरा प्रश्न विचारतो. युनायटेड नेशन्स एक अहवाल प्रकाशित करतात दरवर्षी, आनंदी देशांची यादी. आनंदी देशांच्या यादीत भारताचं स्थान कितवं आहे आपल्याला माहिती आहे? आनंदी देशांच्या यादीत भारताचं स्थान शेवटून 6वं आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आज आपल्याला हसवणाऱ्या लोकांची भारताला किती गरज आहे. मी या ठिकाणी फक्त आमच्या एक साधना आहे जी अनेकांना एक आंतरिक, एक आत्मिक आनंद देणारी साधना आहे. त्याचं नाव आहे फालून दाफा. या विश्वाचा महान मार्ग अशी ही साधना आहे. सत्य, करुणा आणि सहनशीलता या 3 तत्वांवर आधारित ही साधना आहे. 114 देशांमधल्या 10 कोटी लोकांपेक्षा अधिक लोकांनी ही साधना अवलंबून आपल्या जीवनाचा स्तर उंचावला. आज आपण बाहेर पेपरमध्ये वाचलं 40 किलोमीटर यायला 4 तास लागले, हिंजेवाडीला जायला 2 तास लागतात. आपल्या जीवनमानाचा स्तर उंचावला आहे का खालावला आहे हा मोठा प्रश्न आपल्याला पडला आहे. म्हणजे आपण श्रीमंत झालो, आपण संपन्न झालो, पण आपण समृद्ध झालो का हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. पुणेकर म्हणून मी जेव्हा सिनियर सिटीजन पुणेकरांना भेटतो तेव्हा ते नेहमी हेच म्हणतात, आमच्या वेळेचं पुणे असं नव्हतं. आम्ही म्हणतो नाही आता सगळं बदललं आहे, सगळं फास्ट झालं आहे. पण ते चांगलं आहे का?
हे आपल्याला माहीत नाही. जीवनशैली सुधारली आहे का बिघडली आहे हेच कळत नाही. तेव्हा आपल्या जीवनशैलीमध्ये सत्य, करुणा आणि सहनशीलता या 3 गुणांचा समावेश करून आपल्याला आंतरिक आनंद प्राप्त करून देणारी फालून दफा ही साधना, या साधनेबद्दलची पुस्तकं 35 वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. भारतातल्या 6 भाषांमध्ये भाषांतरित झाली आणि संपूर्णपणे निःशुल्कपणे उपलब्ध आहेत PDF स्वरूपात. आपण आमच्या फालून दफा या स्टॉलला जरूर भेट द्यावी ही विनंती. आणि परत एकदा आज आपल्याला हसवणाऱ्या श्री बंडा जोशी, श्री अनिल दीक्षित आणि श्री भालचंद्र कोळपकर यांचे आभार. पुणे पुस्तक मेळाव्याचे श्री राजन, श्री चिटणीस सर यांचे पण आभार. कारण असा क्लोज ग्रुप, असं बोलणं बाकी बाहेर ठिकाणी मिळत नाही. आपण सगळ्यांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. गर्दी नसली तरी सगळी गर्दी रसिक श्रोत्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपले जे 3ही मान्यवर ज्यांनी आपल्याला खडकवून हसवलं ते बंडा जोशी, भालचंद्र सर आणि अनिल दीक्षित सर, या तिघांचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज हास्याची गरज काय आहे ते 2च ओळीत सांगतो की अखंड धावपळ, अतोनात मेहनत, एक अदृश्य औदासिन्य, अचानक दाटून येणारी निराशेची मळब, हे असं का होतंय तर जागतिक स्तरावरच्या स्पर्धेचा सामना करायला निघालेले आपण यश, समृद्धी, विकास या त्रिसूत्रीसाठी जीवाचं रान करतोय. मात्र ही सांगड घालताना कुठे मोडतोड होते तर कुठे जगण्याचा साचा बदलतोय. आणि हा साचा कशा पद्धतीने ठेवला पाहिजे याचं उत्तम आकलन सरांनी करून दिलं. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी करूया. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. बंडा जोशी सरांना आमचे एक मित्र, त्यांना पुस्तक द्यायचं, या ठिकाणी पुस्तक देतील, ज्यांना सरांशी बोलायचं ते बोलतील. सर आपला एक स्टॉल आहे सूर्यदत्ताचा, फक्त आपण तिथे 5 मिनिटं जाऊया. सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. राजन सर, श्री चिटणीस सर यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार. धन्यवाद.